राजकारणापलीकडचे सामाजिक भान. ॲडव्होकेट रुद्रेश अंबाडे यांच्या पुढाकारातून शिक्षणाला बळ. 5,000 वह्यांचे वितरण. वाढदिवसाचा नवा आदर्श. बॅनरबाजीला फाटा. 5,000 विद्यार्थ्यांना ज्ञानाची भेट. मोदींच्या 12 वर्षांच्या प्रवासानिमित्त आणि विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा उत्सव. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री पदाच्या 12 वर्षाच्या कार्यकाळानिमित्त तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रुद्रेश भाऊसाहेब अंबाडे यांच्या पुढाकारातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. फ्लेक्स, बॅनरबाजी आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत हिंद सेवा मंडळाची प्राथमिक शाळा भागडपट्टी येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. वाढदिवस आणि राजकीय टप्प्याचे रूपांतर सामाजिक बांधिलकीत करत विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची शिदोरी देणारा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रुद्रेश भाऊसाहेब अंबाडे यांचा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला. यावेळी उपमहापौर धनंजय जाधव यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या भावना, स्वप्न आणि शिक्षणाविषयीच्या आवडी जाणून घेत मनसोक्त गप्पा मारल्या. विद्यार्थ्यांमध्ये सर्वसाधारण ज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने त्यांनी जनरल नॉलेजवर आधारित प्रश्न विचारले. आपल्या देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोण, अशा प्रश्नांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यामुळे शालेय साहित्य वाटपाच्या या उपक्रमाला केवळ मदतीचा नव्हे तर ज्ञानवर्धन आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी उपक्रम अशी ही एक वेगळी ओळख मिळाली. दरम्यान शालेय साहित्य वाटपासोबत बौद्धिक विकासालाही चालना देणारा आणि विद्यार्थ्यांसोबत उपमहापौरांचा अनोखा संवाद पाहायला मिळाला. याप्रसंगी संस्थेचे मधुसूदन सारडा, प्राचार्य उरमुडे सर, उपमहापौर धनंजय जाधव, सरचिटणीस अशोक गायकवाड, उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रुद्रेश भाऊसाहेब अंबाडे, महिला मोर्चा अध्यक्षा प्रिया जानवे, नगरसेवक पिंटू ढोणे, पद्मा राजपूत, कार्यालय मंत्री मुकुल गंधे, युवा मोर्चा सरचिटणीस कैलास गर्जे, आकाश सोनावणे, उपाध्यक्ष सोनू लहारे, तुषार बोरुडे, शिवा धोत्रे, प्रवीण डोने, सचिन अलशेट्टी, विकी आव्हाड, अविनाश गोलप, चेतन आरकल, रोहित पठारे, देवेंद्र बम, सचिव सचिन पळशीकर, सुयश नरसाळे, सोशल मीडिया संयोजक शुभम देहरेकर, अनिकेत फुंदे, अनिकेत जाधव आदी उपस्थित होते. मोदी सरकारची जी 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज आपल्या हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. तसेच आमच्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने वह्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी नुकताच संपन्न झालेला आहे. मी माझ्या वतीनं आजचा हा शाळेचा पहिला दिवस आहे. मी सर्व शाळांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना या निमित्तानं आवाहन करतो की जी ग्रीन सिटीची मोहीम आम्ही सुरू केलेली आहे त्या ग्रीन सिटीच्या मोहीममध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हा. आम्ही सर्वजण आपल्याला झाडं देण्यासाठी, रोपं देण्यासाठी तयार आहोत. आणि जी आजचा जो कार्यक्रम आमचे मित्र रुद्रेशजी अंबाडे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि सर्व त्यांचे सहकारी आणि महिला मोर्चा असेल किंवा बाबासाहेब सानप असतील आणि सर्व पदाधिकारी असतील, यांनी जो चांगला कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीला 12 वर्ष म्हणजे एक तप पूर्ण झाल्यानिमित्त आणि आमचे मार्गदर्शक अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं माननीय अध्यक्ष अनिल अण्णा मोहिते पाटील यांच्या सूचनेनुसार आज भागरपट्टी येथील हिंद सेवा मंडळाची प्राथमिक जी शाळा आहे त्या शाळेमध्ये गरजवंत विद्यार्थ्यांसाठी वह्यांचं वाटप करण्यात आलं आहे. नरेंद्रजी मोदी आणि आमचे मार्गदर्शक विखे पाटील साहेब आणि यांनी जी सूचना केली होती की अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आपण एक समाजोपयोगी उपक्रम राबवा, त्याच अनुषंगानं आज बॅनरबाजी, फ्लेक्सबाजी याला फाटा देऊन आम्ही आज जे या भागातील गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांना वह्यांचं वाटप केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, उपमहापौर धनंजय भैया जाधव, आमच्या वार्डाचे नगरसेवक धोनीताई हे सर्व उपस्थित झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून असं हार्दिक अभिनंदन करतो. आणि हा जो जून महिना आहे हा सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्याचं नरेंद्र मोदी यांनी आव्हान केलं. त्या आव्हानाला अनुसरून आम्ही वृक्षारोपण असेल, गरजवंत विद्यार्थ्यांना वह्या वाटप असेल, असे अनेक सामाजिक उपक्रम भविष्यामध्ये राबवणार आहोत.
या वया वाटपाचा कार्यक्रम हा फक्त एका शाळेपुरता मर्यादित न ठेवता बालघर प्रकल्प असेल, अनाथ आश्रम असेल, बाबावाडी असेल, जे ज्या ठिकाणी गरजवंत विद्यार्थी असेल त्या सर्व शाळेमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आपण 5,000 वह्यांचं वाटप करणार आहोत आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून असे समाज उपयोगी कार्यक्रम भविष्यात राबवण्यात येतील अशी ग्वाही देतो आणि सर्वांना उपस्थित राहावं धन्यवाद देतो. जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांनी आवाहन केलं होतं की भारतीय जनता पार्टीच्या व माझ्या चाहत्यांनी जे काही खर्च करायचा तो गोरगरीब विद्यार्थ्यांवर तसेच शैक्षणिक खर्चावर करावं. कुठलेही फ्लेक्स, कुठलेही बुके, कुठलेही हार, शाल, श्रीफळ न देता प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय साहित्याचं वाटप करावे असे आवाहन करून त्यांच्या आव्हानास प्रतिसाद म्हणून आमचे युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष रुद्रेशजी आंबाडे हे सातत्याने नवनवीन उपक्रम राबवण्यामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये सिद्ध होत आहेत. मागच्याच आठवड्यात त्यांनी पर्यावरण दिनाचं औचित्य साधून नगर शहरामध्ये अनेक वृक्षारोपण केले. त्या सुद्धा नागरिकांचा सहभाग उत्तमरित्या त्यांना लाभला. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचं जे कार्य आहे